सन्माननीय कमला साहेब, त्याचबरोबर आमच्या अप्पर तहसीलदारकडे जगचे पत्रकार संघटनेचे सर्व पदाधिकारी, पत्रकार या मान्यवरांच्या हस्ते बाळाशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेचं पूजन, तसेच संत बाबा यांच्या प्रतिमेचं पूजन मान्यवरांच्या हस्ते तसेच दीपपूजन होत आहे। सर्व पत्रकार बंधूंचं मनपूर्वक सहर्ष स्वागत। या ठिकाणी दीपपूजन म्हणून या कार्यक्रमाला सुरुवात होत आहे। सर्व मान्यवरांच्या हस्ते सन्माननीय विजय साहेब, मारुती मदने साहेब, त्याचबरोबर कांबळे साहेब या सर्व मान्यवरांच्या हस्ते या ठिकाणी दीपपूजन होत आहे। तालुक्यातील सर्व पत्रकार बंधू या ठिकाणी उपस्थित आहेत। सर्वांच्या साक्षीनं या ठिकाणी होत आहे। सभी पोलीस स्टेशनचे एपीएस सन्माननीय कांबळे साहेब यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून या कार्यक्रमाची सुरुवात होत आहे। ज्येष्ठ पत्रकार सन्माननीय दत्ताजी सावंत साहेब यांच्या हस्ते यांचे पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित राहून या कार्यक्रमाचे दीपपूजन पत्रकार दिनाच्या निमित्तानं हरिभक्तपरायण तुकाराम बाबा महाराज यांच्या वतीनं महाराष्ट्र डिजिटल मीडियाचे लेखक तालुकाध्यक्ष अप्पर तहसीलदार मॅडम यांचा सत्कार होतोय। त्याचबरोबर त्यांच्या भगिनी उपस्थित आहेत। धन्यवाद। या ठिकाणी यांचा सत्कार हरिभक्तपरायण तुकाराम बाबा महाराज यांच्या हस्ते होतो, तो त्यांनी स्वीकारायचा। हार्दिक स्वागत। जमादार साहेब यांचा सत्कार हरिभक्तपरायण तुकाराम बाबा महाराज यांच्या हस्ते होतो, तो त्यांनी स्वीकारायचा आहे। सालाबादाप्रमाणे व्यासपीठावरील मान्यवर म्हणजे संगीत कांबळे साहेब, त्याचबरोबर जत आणि जत तालुक्यामधील सर्व पत्रकार बांधव, आज मी प्रथम सर्व पत्रकार बांधवांना पत्रकार दिनाच्या शुभेच्छा आणि हार्दिक शुभेच्छा देते। आजचा दिवस हा आपण आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेस पूजन करून आपण इथं हा कार्यक्रम साजरा केलेला आहे। त्याचं कारण म्हणजे 6 जानेवारी हा जांभेकरांनी पहिले वर्तमानपत्र 6 जानेवारी 1832 साली सुरू केलं आणि त्याच्या आठवणीनं आपण आज पत्रकारिता दिन साजरा करतो। तर पत्रकार हा लोकशाहीचा चौथा स्तंभ मानला जातो। ब्रिटिश कालखंडामध्ये तो समाज सुधारक लोकमान्य टिळक यांनी केसरी या वर्तमानपत्रातून ब्रिटिश सत्तेला हादरवून सोडलं। अशा पद्धतीनं पत्रकारिता ही समाजामध्ये खूप महत्वाची आहे आणि याच्यामध्ये आज मी इथं मोबाईलमध्ये ठेवलेलं होतं, मला ते सांगायचं आहे। म्हणजे पत्रकार म्हणजे काय, पत्रकार म्हणजे काय याचं खूप थोडक्यात शब्दात त्यांनी वर्णन केलेलं आहे। पत्रकार म्हणजे शब्दांनी करतो प्रहार, धाडसी झुंजार, समाज सुधारणा निर्धार, विचारात शब्दांना धार, सुरक्षित समाजाचा शिल्पकार, झेड गरुडाची नजर संवाद, असत्याचा करतो संहार, हाती लेखणी तलवार, अशा पद्धतीचं पत्रकारांचं वर्णन केलेलं आहे। आणि खरंच आहे पत्रकारांच्या बाबतीत मी
मला सांगावंसं वाटतंय की मी तुम्हाला एक 2-3 प्रश्न विचारणार आहे, त्याची मला उत्तर द्या. पत्रकार हा कधी 10 ते 6 या वेळेतच काम करतो का? दिवस रात्र काम करतो. पत्रकारांना कधी साप्ताहिक सुट्टी असते जसं की रविवार वगैरे नोकरदारांना असते तशी नाही. पत्रकारांना सुट्टी देखील नसते. ऊन पाऊस वादळ वारा ह्याची तमा न बाळगता पत्रकार हा समाजासाठी हा अहोरात्र झटत असतो. आणि त्यामुळे मला खरंच म्हणजे पत्रकारांच्या बाबतीत म्हणजे कुठलंही हे बघितलं तर समाजामध्ये काही असं प्रसंग घडलेले आहेत की पत्रकारांच्यावरती हल्ले झालेले आहेत किंवा काय अशा म्हणजे दुर्दैवी घटना घडल्या आहेत. पण तरी सुद्धा पत्रकारिता ही थांबलेली नाहीये. समाजासाठी अहोरात्र झटत आहे. प्रशासन आणि जनता जे काही उपक्रम असतील, नाविन्यपूर्ण योजना असतील, ह्याची माहिती जनतेपर्यंत गावातल्या कानाकोपऱ्यात मिळण्याचं एकमेव माध्यम म्हणजे वर्तमानपत्र. आणि पत्रकार हा अशा पद्धतीनं समाजाचा हा आरसा असतो. आणि मला असं म्हणायचं की प्रत्येक घरामध्ये वर्तमानपत्र हे वाचलं जातं. माझा दिवस म्हटलं तर मला जर पेपर जर वेळानं आला तरी काहीतरी चुकल्यासारखं वाटतं. वर्षातून 3 ते 4 दिवस फक्त पेपर वर्तमानपत्राला सुट्टी असते आणि त्या दिवशी जर पेपर नाही आला तर काहीतरी चुकल्यासारखं वाटतं. आणि कधी तर पेपर येतो सकाळचा तरी तर तो वाचतो असं होतं. तर एवढं म्हणजे समाजाचा अविभाज्य घटक आहे वर्तमानपत्र. हा त्याचा एक हे म्हणता येईल आपल्याला एक भाग म्हणता येईल आणि खूप छान पद्धतीनं पाडू शकतो असं पत्रकार असतो. तर पत्रकारिता करताना मला एवढंच सांगायचं आहे की कुठल्याही पत्रकारांनी समाजाचं निर्भीडपणे आणि निपक्षपातीपणे पत्रकारिता केली पाहिजे. सर्व समाजातील सर्व घटकांचा विचार करून आणि सर्व समाजाबद्दलचं मत निर्भीडपणे मांडलं पाहिजे. अशा पद्धतीने पत्रकारिता असली पाहिजे. आणि आमच्या सुद्धा ज्या काही शासकीय नाविन्यपूर्ण योजना महसूल प्रशासनाच्या तर त्या आम्ही जनतेपर्यंत पोहोचण्याचं सोपं माध्यम म्हणजे वर्तमानपत्र. आणि पत्रकारांना आम्ही सांगितलं की ते लगेच ताबडतोब शासकीय योजनेची माहिती जनतेपर्यंत पोहोचवतात. आज तर मी एवढं सांगेन की एक आम्ही नाविन्यपूर्ण उपक्रम त्याचं नियोजन केलेलं आहे. 1 दिवस बळीराजासाठी. प्रत्येक महिन्यातील 1 दिवस हा महसूल मंडळामध्ये लोकांचे विविध कामं करण्यासाठी आम्ही हा दिवस ठेवलेला आहे. त्याच्यामध्ये 7 उत्तरे असतील, 155 अर्ज असतील, शेतकऱ्यांच्या बांधावरचे प्रश्न असतील, लोकांना आणि विद्यार्थ्यांना दैनंदिन जीवनामध्ये आवश्यक असतील असे दाखले, जे की उत्पन्नाचे दाखले असतील, जातीचे दाखले असतील, नॉन क्रिमिनल असतील, हे लोकांना तत्परतेने मिळण्यासाठी 1 दिवस बळीराजासाठी हा उपक्रम आम्ही सुरू करत आहोत. आणि त्याची लवकरच आम्ही प्रसिद्धी करणार आहोत. कारण जितकी योजना सक्सेसफुल होण्याचं, यशस्वी होण्याचं खरं कारण म्हणजे त्याला जितकी प्रसिद्धी मिळेल तेवढं ते त्याला यश मिळतं. म्हणून आता मी या 1-2 दिवसात मी पत्रकारांना सर्वांना बोलवणारच आहे आणि त्याबद्दल मी सांगणार आहे. तर आज ह्या पत्रकारी दिनाच्या निमित्तानं आम्ही शासनाची जी नाविन्यपूर्ण योजना आहे त्याबद्दल मी माहिती दिलेली आहे. आज बागडे बाबा आश्रमामध्ये आल्यानंतर मला खूप छान वाटलं की बाबा तुकाराम बाबा महाराज यांनी खरंच म्हणजे त्यांनी मला पहिल्यांदा आल्यानंतर त्यांच्या समाजकार्याची माहिती दिली. मला खूप सुंदर वाटलं की कोरोनासारख्या महामारीच्या काळामध्ये जिथं की खूप करोडपती अशी माणसं ह्या कोरोनाच्या दुर्दैवी म्हणजे घटनेमध्ये मयत झाली, पण त्यांना अंत्यविधीसाठी त्यांची स्वतःची मुलं सुद्धा उपस्थित नव्हती. आणि म्हणजे अशा वेळेस तुकाराम बाबा महाराजांनी जे काही कोरोनाच्या काळात लोकांना जी मदत केली ती खरंच उल्लेखनीय आणि कौतुकास्पद आहे. त्याचबरोबर त्यांनी जे मला तर त्यांनी सांगितलं की तालुक्यामध्ये कुठेही घरगडीत होऊ दे किंवा काय तर आम्ही त्यांना रोख रक्कम स्वरूपात मदत आणि संसर्गोपयोगी मदत असं आम्ही करतो. तर ते खरंच त्यांचं कौतुकास्पद काम आहे. परत त्यांनी मला सांगितलं की डिस्लरी प्लॅन्ट सुद्धा आपल्या इथं आहे. तर खरंच म्हणजे जत तालुक्यामध्ये आल्यानंतर मला पाण्याचं महत्त्व खरंच कळलं. कारण मी खूप म्हणजे सदन भागातून आलेलं आहे आणि आमच्या इकडं काय असं काही एवढं पाणी टंचाई वगैरे नसते. तर इथं आल्यानंतर मग त्या गोष्टी कळल्या. तर
मला या कार्यक्रमाच्या निमित्ताने मला द्यायला मिळालं, कारण कामाच्या गडबडीत आणि काय ह्या गोष्टीमुळं आपण येणं होत नाही, तर त्या निमित्ताने आम्ही जरूर एक दिवस नक्कीच असं सर्व आश्रम पाहण्यासाठी जरूर येईल. आणि सर्व पत्रकार बांधवांना पुन्हा एकदा पत्रकारिता दिनाच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा. सद्गुरू मंगळूरच्या या पुरस्काराने पावलेल्या या नगरीमध्ये आपण मॅडम त्या ठिकाणी उपस्थित आहेत. त्याचबरोबर तालुक्यात देतो वैराग्य संपन्न राष्ट्रसंत गाडगेबाबा आणि वैराग्य संपन्न बागडेबाबांचा विचार तुमच्या मनामध्ये रुजवत असताना, एखाद्या गोष्ट करत असताना त्याचं सातत्य ठेवण्यासाठी जे सातत्यपूर्वक गेले 2017 पासून आपण या ठिकाणी पत्रकार दिनाचा कार्यक्रम साजरा करतोय. आणि या कार्यक्रमासाठी संत उमदी, उटगी, माडग्या, जत, एरवी, डफळापूर असेल किंवा कवठे मंडळाचे देखील पत्रकार बांधव या ठिकाणी उपस्थित आहेत. सांगलीचे देखील पत्रकार बांधव या ठिकाणी उपस्थित आहेत. येवळीचे देखील पत्रकार या ठिकाणी उपस्थित आहेत. जर पूर्व भागातील बळगाव असेल, करंजी असेल, गोंदी असेल, या भागातून देखील पत्रकार बांधव मोठ्या संख्येने उपस्थित आहेत. मी सर्वप्रथम पत्रकार बांधवांचं आणि व्यासपीठावर सर्व उपस्थित सर्व मान्यवरांचं देखील मी मनापासून आभार या ठिकाणी व्यक्त करतो. सर्वांचं स्वागत करतो. या ठिकाणी सांगत असताना राष्ट्रीय संत गाडगेबाबा आणि वैराग्य संपन्न बागडेबाबा यांचा विचार तुमच्या आमच्या मनामध्ये रुजवण्याचं काम सातत्यपूर्वक करत असताना, येवलीचे रोप लावली तरी त्याचा पेर गेला गगनावरी या म्हणीप्रमाणे या कामाची सातत्य ठेवण्याचं काम तुम्ही सर्व पत्रकार बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित प्रत्येक वेळेस दाखवून गेले अनेक वर्ष आम्ही कोरोना असेल, महामारी असेल, प्रत्येक गोष्टीमध्ये हे पत्रकार बांधव माझ्यासोबत खांद्याला खांदा लावून काम करतात. मी यांचा एक घटक, एक वेगवेगळ्या संघटना आहेत. पत्रकार एकच संघटना ह्या तालुक्यामध्ये नाही आहेत, 3हून अधिक संघटना यामध्ये आहेत. इलेक्ट्रॉनिक मीडिया आहे, प्रेस मीडिया आहे. पण तरी देखील या भागामध्ये मी सांगितल्यानंतर मला सार्थ माझा स्वतःचा अभिमान आहे आणि माझ्या पत्रकार बांधवांचा देखील मला सार्थ अभिमान आहे की मी सांगितल्यानंतर एकही पत्रकार घरामध्ये थांबेल असं मला काही वाटत नाही. पण नुसता फक्त पत्रकारच या कार्यक्रमासाठी मी बोलवतो. आणि बोलवण्याचं कारण म्हणजे असतं की जत तालुक्यातल्या म्हैसाळ योजनेच्या पाण्यापासून वंचित असणारा जत तालुका आहे. 1984 पासून म्हैसाळ योजनेचा उगम झाला आणि तेव्हापासून आम्हाला पाणी मिळणार याच आशेवरती आम्ही जगत असताना 2019 मध्ये ज्यावेळेस माडगाव या ठिकाणी सर्वप्रथम एक पत्रकार दिन त्या ठिकाणी साजरा होता. त्याचे मला वाटते गेराप्पा ओवाळी आहेत, त्यानंतर सुनील गाडगे आहेत, यांनी मनोहर पवार साहेब होते, त्यावेळेस मते साहेब होते. पण ह्या सर्वांची माझे जास्त संपर्क फक्त मनोहर पवार साहेब माझे 25 वर्षापासून सातत्यपूर्वक संपर्क आहे. पण गेल्या अनेक वर्षापासून त्या कार्यक्रमातून माझी सुरुवात झाली आणि खरोखर कामाची सुरुवात देखील त्याच गावातून झाली. त्या ठिकाणी सर्वप्रथम मी म्हैसाळ योजनेच्या पाण्यासंदर्भात पाणी परिषद घेतली आणि तिथून माझ्या कामाची सुरुवात झाली. त्यानंतर मी 7 जूनला मुंबईला जाण्याचं ठरवलं आणि मुंबईला जाण्याचं ठरवत असताना जत तालुक्यामध्ये गर्दी किती आहे हे म्हणणारी माणसं माझ्या सोबत मुंबईपर्यंत माझ्या सोबत आली. त्याच्यामध्ये बघितलं तर 4000 लोकांनी मला नावं दिली साहेब. 4000 लोकांच्या पर्यंत मी पोहोचलो. 123 गावामध्ये मी जत तालुक्यातल्या 65 गावामध्ये प्रत्येक गावामध्ये गेलो. अंकलगी असंख्येत गेलो, कुटापूरमध्ये गेलो, सोडीत गेलो, तरीपूरमध्ये गेलो, चिन्नात मध्ये गेलो, जालन्यामध्ये गेलो, पांडुदरी गेलो, पांढरेवाडीत गेलो, कागदरीत गेलो. या एवढ्या गावात न जाता थांबता पूर्व भागामध्ये देखील गरेवाडी असेल, तिकुंडी असेल, जालन्याला असेल, अशा वेगवेगळ्या भागामध्ये जाऊन प्रत्येक माणसामध्ये जनजागृती करण्याचं काम केलं. आणि एवढं करून झाल्यानंतर माझ्यासोबत 4000 लोकांची लिस्ट असताना माझ्यासोबत सेना खूप मोठी असेल मला 7 अजून वाटला. पण राजकारण लोकांना वाटतं की तुकाराम महाराजांचा नेमकं विचार काय आहे काय माहिती. पण हे 4000 लोक राहू देत, 4000 जाऊ देत, 400 तर लोक यायला पाहिजेत सोबत. 400 जाऊ 200 तरी यायला पाहिजेत, 200 जाऊ देत, 100 तरी यायला पाहिजेत. करगणकर साहेब 100 जाऊ देत, 50 तरी यायला पाहिजेत, 50 जाऊ देत, 25 तरी यायला पाहिजेत, 25 जाऊ देत, 12 तरी यायला पाहिजेत, 12 जाऊ देत, 6 तरी यायला पाहिजेत, 6 जाऊ देत. महाराज 4 माणसं माझ्यासोबत. 3 माडगावचे जटली कोरे आहेत, त्यानंतर
मला वाटतं माणगावचे दुसरे एक काय म्हणला दसरे सुद्धा आणि निंबाजी माळी आणि कामाला म्हणकर हे 4 माणसं घेऊन आणि आम्हाला देखील आम्हाला चौघालाच परवानगी आणि त्यात योगाने आम्हाला पण टाइम होता सांगला की 18 माणसालाच आम्हाला परवानगी भेटली तिथं भेटण्यासाठी. इथून मुंबईपर्यंत चालत गेलो आणि आमच्या माणसापेक्षा पोलीस बंदोबस्त प्रशासकाचं आम्हाला एवढं सहकार्य की इथून निघाल्यापासून तिथं जायपासून कमीत कमी आमचा खर्च 1 रुपये झाला असेल तर त्यांचा 100 रुपये झाला होता. म्हणजे हेही परिस्थिती त्यावेळेस आम्हाला कळालं की जत तालुक्यामध्ये म्हैसाळ विरुद्ध पाणी देण्यासाठी शिल्लक नाही म्हणून. एवढी वाईट परिस्थिती निर्माण झाली. एवढे वर्ष तुम्हाला आम्हाला अंधारात ठेवलं आणि त्यानंतर पुन्हा एक वेळ लढा उभा करायचं ठरवलं. त्यावेळेस रात्रीच्या वेळेस 3 वाजता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी नंतर गेल्या वर्षी 2022 मध्ये आम्ही पुन्हा आंदोलन छेडलं, रास्ता रोको केले आणि त्यावेळेस माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी शब्द दिला आणि त्या अनुषंगाने विस्तारित म्हैसाळला सुरुवात झाली. काही नसताना देखील आमच्या भागामध्ये नाळं फुटले गेली. त्याचं नाळं फुटल्याने जर बघितलं तर ते जर पाणी एकत्रित केलं असतं तर संत तलाव भरला असतं. पण आज मला आपल्या पत्रकारांना मला अभिमान वाटतोय की बाकी कुठं पाणी येतंय याच्यापेक्षा कामाची सुरुवात झालेली आहे. आणि सगळ्यात मोठी गोष्ट ज्यावेळेस अंकली या ठिकाणी गेल्या वर्षी मी 1 जानेवारीला त्यावेळेस संकल्प केला होता रक्त घ्या आपण पाणी द्या आणि त्याच अनुषंगाने अंकलीमध्ये संकल्प केल्यानंतर 26,75,00,000 रुपये मंजूर झाले आणि मायकाळ पासून ते वसपेठ तलाव आणि वसपेठ तलावातून गुड्डापूर तलाव आणि गुड्डापूर तलावातून वड्या पात्रातून संत तलावामध्ये पाणी साहेब आता या महिन्यामध्ये येऊन जाईल. अनेक लोक म्हणजे हे पाणी येऊ शकत नाही. अनेक आमदारांनी सांगितलं पाणी येऊ शकत नाही. पाणी येता येत नाही देता येत नाही ते पाणी कसं येईल. पण पांडुरंगाची कृपा फार मोठी आहे. माणसाने जर विश्वास ठेवला तर कुठली गोष्ट अशक्य नाही आणि ते शक्य होण्याचं काम पांडुरंगाच्या माध्यमातून झालं. आज ते काम खरोखर या महिन्यामध्ये असेल किंवा पुढल्या महिन्यामध्ये असेल ते काम जत तालुक्यातल्या पूर्व भागामध्ये या पाण्याचं सगळ्यात विस्तारित केव्हा पाणी येईल, महिना लागेल वर्ष लागेल माहित नाही. पण आता जे पाणी आहे ते पाणी युद्ध पातळीवरती काम चालू आहे. मी प्रशासकाचं मनापासून आभार व्यक्त करतो कारण ती मागणी साहेब कुणीच केली नव्हती. ती कुणी मागणी मागितली नव्हती. असं पाणी वसपेठ तलाव गुड्डापूर तलाव संत तलाव ही मागणीच मागितली नव्हती. आणि जेव्हा हे सांगायला गेल्यानंतर तुम्ही काय न होणारी गोष्ट का मागताय ह्याही पद्धतीचं आणि ह्याचं श्रेय मध्ये जे असेल कोणाचं तर हे सगळं फक्त आणि फक्त पत्रकार बांधवांचं आहे. कारण माझ्यासोबत गर्दीपेक्षा पत्रकाराची लेखणी एवढी मोठी माझ्यासोबत होती की सातत्यपूर्वक त्या एकाच गोष्टीवरती नाही. तुमचं मी सर्वांचं मनापासून आभार व्यक्त करतो साहेब. पुढल्या महिन्यामध्ये तुमच्या या सगळ्या कार्याला आतापर्यंत तुम्ही केलेल्या प्रयत्नाला आज या नव्हे तर उद्या नव्हे तर पुढल्या महिन्यामध्ये आपल्याला ह्या 100% गुड्डापूर तलावामध्ये पाणी पडेल आणि त्याचं मी मनापासून स्वागत करतो. याचबरोबर दुसरी गोष्ट सांगायची झाली तालुक्यामध्ये कुठं घर जळलं असेल एखादा अपघात झाला असेल तर तालुक्यामध्ये साहेब बघितलं तर अपघाताचं प्रमाण एवढ्या मोठ्या प्रमाणात वाढलंय त्याची जनजागृती करणं गरजेचं आहे. आम्ही श्री संत बागडे व मानव संघटनेच्या वतीनं हेल्मेट वाटण्याचा देखील संकल्प देखील आम्ही केलेले आहे. साहेब जर तुम्ही आम्हाला सहकार्य करत असाल तर आपण त्या भागामध्ये प्रत्येक लोकांच्या मध्ये जाऊन देखील आज माझ्या ह्या कार्यक्रमातील प्रशांत कांबळे म्हणून मानव मित्र आहेत अचकनाळीचे गेले अनेक वर्ष आम्ही बोलतो की हेल्मेट वाटायचं आहे पण ते हेल्मेट घालण्याचं देखील त्या माणसाची मानसिकता झाली पाहिजे. मग सांगितल्याप्रमाणे की मास्क वाढत असताना लोक विचारायचे कसं घालायचं. मी त्यावेळेस सांगितलं की साहेब मास्क मी इथून नव्हे तर लातूर मधून मास्क काढले आणि लातूर मधून मास्क काढल्यानंतर मला सचिन पाटील साहेब तहसीलदार सचिन पाटील साहेब होते आणि त्यांनी खूप सहकार्य मला केलं. त्यावेळेस शेळके साहेब पीए होते त्यांनी देखील खूप चांगल्या सहकार्य केलं की तालुक्यामध्ये फक्त प्रशासकाची गाडी आणि दुसरी गाडी फक्त तुकारामाची गाडी एवढीच या तालुक्यामध्ये फिरत होती. तो देखील कठीण काळ तुम्ही आम्ही सर्व पत्रकार बांधवांनी बघितलेला आहे. अशा कठीण काळामध्ये आपण जगून या ठिकाणी आलो. संकट काही येत नाही. महाराज म्हटल्यानंतर एवढं कार्यक्रम आहेत. आता निवडणुका झाल्या बाकीच्या गोष्टी झाल्या प्रत्येकाच्या आता काय 5 वर्ष काहीच करत नाही हे माणसाचं काय काही विषय नाही. तसं करून चालणार नाही. प्रत्येक माणसाला कमी देखील कधी देखील चालत नाही. प्रत्येक माणूस हा सातत्यपूर्वक युट्यूब चॅनल असेल प्रेस मीडिया असेल इलेक्ट्रॉनिक मीडिया असेल हे प्रत्येक पत्रकार बांधव कमी देखील कोणाला चालत नाही. कारण हे प्रत्येक गावामध्ये 108 पत्रकार या जत तालुक्यामध्ये आहेत
आणि त्याचबरोबर आज कवठे मंडळामधून देखील मोठ्या संख्येने पत्रकार बांधव आमच्या संघटनेशी लगडीत आहेत. आमची संघटना म्हणजे कोणची की माणसाला माणसाने मदत करायचं. संविधान नावाचे बिल्डिंग आहे कवठे मंडळामध्ये, एक सुंदर असं मला वाटते काय नाव त्याचं दादा, नितीन दादा चंदन शिव म्हणून आहेत, सुंदर कवी आहे. आणि ते कोरोनाच्या काळामध्ये जेव्हा सगळं घरं बंद झाली, दारं बंद झाली, तेव्हा आपल्याला कुठं जायचं म्हणून त्यांनी गावाचा आसरा निवडला. आणि त्यावेळेस ते सुंदर कवी असताना ते त्या गावामध्ये आलेले एका पत्रकाराची त्यांची भेट झाली. पत्रकारांची भेट झाल्यानंतर त्या पत्रकाराच्या माध्यमातून ओळख झाली आणि त्यांनी सांगितले की मी ह्याच गावचा आहे पण मला घर नाही. पण काय सांगावं, पत्रकारांच्या ताकदीमध्ये एवढी मोठी ताकद आहे. त्या पत्रकारांच्या प्रयत्नातून त्यांनी मला फोन केला की बाबा असं एक सुंदर कवी आहे पण त्याचं घर बांधणं अपूर्ण आहे, पण त्याची इच्छा आहे घर बांधण्याची. मी त्यांना सांगितलं की माझ्याकडून जेवढं सहकार्य तेवढं सहकार्य करतो. मी फार सहकार्य केलं असं म्हणत नाही, पण जेवढं सहकार्य केलं त्याच्यामध्ये त्यांचं घर उभारलं आणि घराचं नाव देखील भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विचार ज्याच्या मनामध्ये आहे, ज्याच्या मनामध्ये तो रुजलेला आहे, तो विचार त्यांच्या घरावरती संविधान असं घरावरती नाव लिहिलं. कोण मुलाचं नाव लिहिलंय, कोण लिहितंय, कोण बापाचं नाव लिहितंय, कोण आईचं नाव लिहितंय, पण ज्याने तुम्हा मला तारलं त्याचं नाव त्या घरावरती त्याने लिहिलं. त्याचं कौतुक त्या घरात उद्घाटन करण्याचं देखील मला भाग्य प्राप्त झालं. मी एवढ्यावरती नाही, मी घर झाली त्या ठिकाणी फक्त आणि फक्त पत्रकार बांधव वाटतात की तुकाराम महाराजच्या बातम्या एवढ्या कशा येतात, पत्रकार बातम्या एवढ्या बातम्या लावतात कसे. तर घर काढल्यानंतर साहेब एकाच वेळेस 60 ते 70 पत्रकार एका मिनिटामध्ये कुठल्याच गोष्टीचा न विचार करता त्या माणसाची व्यथा जनतेपर्यंत पोहोचवण्याचं काम मग तुकाराम महाराजांनी जर मदत केली असेल तर मग आपण का करू नये, ही माणसाच्या मनामध्ये निर्माण करण्याचं काम देखील केलं. आज काल मला वाटतं बागेवाडीला घर झालं आणि रोख रक्कम असेल हे आम्ही सातत्य करून देण्याचं काम करतोय. एवढंच करून न थांबता ह्या सगळ्या गोष्टीमध्ये ज्याचं सहकार्य लाभतंय ते म्हणजे फक्त पत्रकार बांधव. भाऊ मला एकच सांगायचं आहे, मी खूप मोठा माणूस आहे असं नाही, मी हे काम करतो म्हणून लोकांच्याकडून पैसे गोळा करतोय असं मी नाही. मी गुड्डापूर यात्रा असतील वर्षामध्ये साहेब मला वाटतं मध्ये साहेब मला सांगायला बरं वाटेल की एवढे पत्रकार बांधव एकही देखील माझ्यावरती कधी नाराज नाही. जरी बैल इकडे तिकडे गेला असेल तर मी त्या बैलाला परत माझ्या इथं अवतारा आणून 100% आम्ही सगळी जण मिळून जायचं ठरवतो. कारण सगळी एकामेकाचे बैल रानामध्ये गेल्यानंतर माणूस रागावत नाही कधी तिथे, एखादी मोठ कधीच माणूस रागावत नाही, कधीच तर मालक काय करत नाही. तर त्या पद्धतीनं ज्या पद्धतीने शेतकरी मनामध्ये राबतो कष्ट घेतो त्याच पद्धतीनं आज मी देखील त्या रानामध्ये राबतो कष्ट घेतो. आता रान म्हणल्यानंतर मला एक आठवलं, परवा साहेब आमची शेती खाली आणि शेतामध्ये मला वाटते तुरी लावल्या होत्या आणि तुरी लावल्यानंतर त्या तुरीमधून तुरीची रास करायचं ठरवलं. त्यासाठी चन्ना मावती सलीम स्वामी एक 10 माणसाची टीम आमच्या इथं आहे. त्यातले 4 माणसं गाडीवर रोज सकाळी जायचे आणि मिशन बघायचं, रोज सकाळी जायचं मिशन बघायचं. 4 दिवस ती भादर 4 दिवस कुठं गेली. आता बाहेर कमाला गेलं 500 रुपये कमवणारी माणसं आहेत आणि हे 4 माणसांनी 4 दिवसांनी मिशन बघितली, 4 दिवसांनी मिशन धावली आणि मिशन आल्यानंतर त्या मिशनला बघायला 10 जण वर चढले, कुंडली खाली येतोय, मिशन बघून झाली आणि खाली तुरीची रास करायला गेलो. तुरीची रास तयार झाली आणि रास झाल्यानंतर मला फोन केला, स्वामींनी गाडी घेऊन या बाबा म्हणून. मी पिकअप गाडी घेऊन, आता पिकअप मधून तार तुरी टाकायचे तर आता कसं करायचं म्हणलं, तुरी टाकायचे म्हटलं तर लगेच ताडपत्री विकत घेतली. बाबा म्हणलं एक ताडपत्री, चॅनपण म्हणलं एक ताडपत्री, बिरादर म्हणला एक ताडपत्री चालत नाही, 2 ताडपत्री लागतात. 1600 देऊन 2 ताडपत्री एकच घेतल्या. एक गाडी टाकली आणि एक गाडीतून आणल्यानंतर वाळवून घ्यायची म्हटल्यानंतर टाकली. गेलो खाली, तुरी सोडाच्या खाली मिशन केली, अशी तुरी सोडली, पटरीशी बंद झालं म्हणजे संपली तुरी. म्हणलं काय झालं काय माहिती. तिथून मोशन आणली, 10 माणसं ते पहिला 4 दिवस त्या तुरी भरल्या, वजन काट्यावर आणल्या, वजन काट्यावरती वजन केलं. सावलीला म्हणलं वजन बघ, वजन केलं, 1920 किलो वजन झालं. म्हणलं बुक्कल झालं म्हणलं. तिथून गाडी काढलो, तुरी खाली काढल्या आणि पुन्हा गाडीवर वजन करू. गाडीचं वजन झालं 1800 किलो, 1820. माझ्या नशिबाला फक्त 80 किलो तुरी नशिबाला. म्हणजे शेतकऱ्याची ही अवस्था निर्माण आहे. अशा कठीण परिस्थितीमध्ये जर माझ्यासारख्या माणसाची अवस्था जर अशी निर्माण झाली असेल तर ह्या भागामध्ये जर खरोखर पाणी आलं तर 100% साहेब ह्या भागाचा विकास झाल्याशिवाय राहणार नाही. मला या ठिकाणी एकच सांगावं असं वाटतं की या पत्रकार दिनाच्या माध्यमातून माझी आई आहे, बहीण आहे,
घरातली बाची आहे, बाकीचे मंडळी आहेत, सगळेच मंडळी ह्या सुख दुःखामध्ये प्रत्येकाने एकामेकाचा विचाराची देवण घेऊन आज ह्या ठिकाणी बसलेले पत्रकार बांधव आहेत, हे खरोखरच वेगवेगळ्या संघटनेचे पदाधिकारी आहेत. पण माझ्या बशी आल्यानंतर मी ह्यांचा सगळ्यांचा प्रमुख म्हणून यांच्या सुखदुःखामध्ये असतील किंवा रात्री 12 वाजता असतील, 1 वाजता असतील, विचारांची देवण घेऊन आमच्या भागातील संघमधील पत्रकार बांधव असतील, आमचे पाटील साहेब आहेत, बाकी लोकमतचे आहेत, सकाळ, तरुण भारत, पुढारी, लोककाल, एका वेळेस 76 ठिकाणी माझे बाबासाहेब बातम्या लागतात. एका वेळेस 76 ठिकाणी, ज्याच्या एका वेळेस मनोहर साहेब 76 ठिकाणी बातम्या लागणारा तालुक्यातला नव्हे तर जिल्ह्यामध्ये पेपर कात्रण माझ्याकडे आहे, तुम्ही एकदा येऊन बघा. हे सगळं करत असताना फक्त आणि फक्त समाजाचं काहीतरी देणं लागतं आणि म्हणून आम्ही तुम्ही हा विचार करणं गरजेचं आहे. मला खूप मला असं वाटतं, फक्त मला एकच सांगायचं आहे, या पद्धतीने आपण ह्या ठिकाणी आतापर्यंत समाजाचं काय तर देणं लागतो. आपल्या लेखनातून वेगवेगळ्या माध्यमातून आपले विचार मांडतात. तुम्ही इथून पुढच्या कालावधीमध्ये विचार मांडावा. आणि मी गेल्या वेळेस सांगितलं होतं की सहकुटुंब सहपरिवार तुम्ही माझ्यापाशी यायला पाहिजे. ज्या ठिकाणी आनंद जेवणाचा असेल या निमित्तानं तुम्ही आम्ही घेतो. सहकुटुंब सहपरिवार आज जे उपस्थित आहे, मला वाटतं 2च कुटुंब या ठिकाणी उद्याकडून या ठिकाणी ह्या कार्यक्रमासाठी जे पती पत्नी दोघं उपस्थित आहेत त्या दोघांना सरप्राईज मध्ये 1 दिवस नव्हे तर 4 दिवस फिरण्याची ट्रिप माझ्याकडून तुम्हाला देतो आणि तुम्हाला दोघांना पैठणी देखील साडी माझ्याकडून फुल ड्रेस असणार. हे सगळे तुमचे तोंड बघायला पाहिजे, कारण फोन जायचं तिकडून तिकडून फोटो काढून प्रत्येकाचे नंबर घेऊन जायचे आणि प्रत्येकाला फोटो काढून द्यायचे आणि हे 2 दिवस घरात उपयोग झाले पाहिजेत. का मला घेऊन गेलं म्हणताना तुम्ही बघा या तरी गेले करायला म्हटलं पाहिजे, असं काहीतरी केलंच पाहिजे. पण हे सगळं हा आनंदमय वातावरण हे स्वतंत्र व्यासपीठ आहे. आपण ह्या ठिकाणी भक्त लोक बोलवत नाही, शिष्य लोक बोलवत नाही, प्रशासक अधिकारी आणि त्याचबरोबर त्यांच्या अधिकाऱ्याच्या माध्यमातून तुमच्या त्याच्या विचाराची देवण घेऊन व्हावी. तालुक्यामध्ये वेगवेगळे प्रश्न असतात, त्यामुळे प्रत्येकाची ओळख व्हावी. मी प्रत्येक भागातल्या प्रतिनिधी वेगवेगळे जनमत आहे, लोकमत आहे, संकेत टाइम आहे, त्याचबरोबर सांगोला प्रजा आहे, दामाजी पंत आहे, त्यानंतर स्वाभिमानी छावा आहे, वेगवेगळे पेपर आहेत. त्या सगळ्या पेपरच्या माध्यमातून सगळेजण आपले वेगवेगळे विचार मांडत असतात. मी तुम्हाला एकच सांगतो की जाता जाता वेळ खूप आहे, मॅडमना देखील जायचं आहे, फक्त मला एकच सांगायचं आहे की आपण समाजाचं काहीतरी देणं लागतो आणि ते जोपासण्याचं काम आपण आतापर्यंतच्या कालावधीमध्ये केला. मी उमटीचे प्रतिनिधी आहेत, माडग्याचे आहेत, संतचे आहेत, गोंधळेवाडीचे आहेत, मला सर्वांना विनंती आहे की इथून पुढे देखील असंच प्रेम आणि असाच जिव्हाळा माझ्यावरती आपल्या सर्वांचा राहो. या पत्रकार दिनाच्या मी तुम्हा सर्वांना श्री संत बागडे बाबा मानव मित्र संघटना आणि श्री संत बागडे बाबा पाणी संघर्ष समिती यांच्या वतीने मी तुम्हा सर्वांना खूप खूप मनापासून शुभेच्छा देतो आणि थांबतो. धन्यवाद. जय बागडे. एक चांगला उपक्रम होईल आणि याचा काही जास्त वेळ घेणार नाही. सर्व पत्रकार बंधूंना म्हणजे पत्रकारांचं काम पण चांगलं आहे. लोकशाहीचा 4था स्तंभ म्हणून पत्रकारांना ओळखलं जातं. लक्षात ठेवा, तुम्ही काय लिहिताय याच्यावर हे बघणारी खूप माणसं असतात आणि तुमच्यावर अजूनही जनतेचा विश्वास आहे की बाबा पत्रकार जे लिहितात ते खरं आहे आणि त्याच्यावर ते 99% विश्वास ठेवून असतात. 1% ते चुकीचा येत अपोजिट म्हणजे कुणालाही करावं लागतं. परंतु तो जो विश्वास आहे तो कुठेही चुकीच्या पद्धतीने हे केला जाणार नाही याची काळजी घ्या आणि लोकशाही टिकवण्यासाठी किंवा लोकांचं चाललेले हे जी गोष्टी आहेत टिकवण्यासाठी तुमचं काम खूप महत्वाचं आहे. त्यामुळे तुम्ही तुमचं काम प्रामाणिकपणे करावे एवढीच माझी म्हणजे अपेक्षा आहे. आणि कोणत्याही पद्धतीनं जर तुम्हाला कुठल्याही गोष्टीला जर आमच्याकडून जर सहकार्य लागत असेल तर नक्कीच आम्ही 24/7 तुमच्यासारखेच राबणारे आहोत. आम्ही कधी आमचं पोलीस स्टेशनचा दरवाजा बंद नसतो. प्रत्येक शासकीय कार्यालयाचा दरवाजा तुम्हाला बंद दिसेल पण पोलीस स्टेशनचा कधी दरवाजा बंद नसतो. तसं आमचं फोन कधी बंद नसतात. कधी तर जास्तच म्हणजे नाही जर उचलता आला तर आम्ही उचलणार नाही किंवा कुठल्याही गोष्टीला आम्ही नेहमी तुमच्या सोबत आहोत. परत एकदा तुम्हाला आजच्या या पत्रकार दिनाच्या खूप खूप शुभेच्छा देतो मनापासून माझ्याकडून, पोलीस दलाकडून, सांगली पोलीस दलाकडून. आणि बाबा तुम्हालाही तुमच्या ह्या कार्यासाठी मी अभिवादन करतो आणि तुमच्या असेच कार्य आयुष्यभर तुम्ही राहा आणि जगाच्या या पूर्ण जगाच्या पाठीवर एक सुवर्ण अक्षरात जसं इतर साधू संतांचं नाव तसं
यावं अशी हीच अपेक्षा करतो. धन्यवाद. थँक्यू.